नमस्कार मित्रांनो, सकाळ झाली. मी आलो आहे काटवणात. आज सकाळी लवकरच 5:30ला उठलो होतो. भैयानी काल तोडलेला ऊस आणला पटकन. ऊसाची कुट्टी केली, जनावरांना खायला टाकली, थोडासा व्यायाम केला आणि मग परत आलो काटवणात यासाठी आलो सकाळ सकाळी. हे जे आहे ना समोर दिसतं हे, तर हे नेण्यासाठी. तर आज गुढीपाडवा आहे, तर ह्याला आमच्या लोकल भाषेत पिसुळा म्हणतात. तर हा मला आंघोळीसाठी घेऊन जायचं आहे. उशीर झाला आंघोळीला, लवकर करायला पाहिजे होती, पण हा आंघोळीसाठी मला घेऊन जायचं आहे. तर हा डोक्यावर आणि अंगावर ठेवून आंघोळ करायची. तर म्हणजे आमच्या इकडं तर ह्याला पहिल्यापासूनच आंघोळीसाठी वापरतात, फक्त गुढीपाडव्यालाच, एरवी नाही. तर काय लॉजिक असेल त्याचं काय माहीत नाही, पण पहिल्यापासून वापरतात. तर मी तेच नेण्यासाठी आलो काटवणात. तर मला एवढं सापडलं, आणखीन थोडासा घेतो. तर आपल्या काटवणात हे भरपूर होता. मी अगोदरच काटवणात येत होतो ना, तेव्हा बघितलं होतं आपल्या शेतात आहे, आणि दरवर्षी हा काटवणात येतो. तर ह्याला काढतो मी. अरे लई जाम बसलाय. तर इकडं पण आहे आपल्या आद्रकीत शेतात, आणि ज्वारीत पण असेल. इकडं काटवणात सगळ्यांच्या शेतात असतो. याचं काय लॉजिक आहे हे तर मला तर नाही माहिती. म्हणजे कशासाठी, पॉझिटिव्ह एनर्जी किंवा सणाला काही असेल, किंवा अंगातली हीट वगैरे निघत असेल ह्याला पाण्यात टाकून आंघोळ केल्यावर. म्हणजे खांद्यावरती कानापाशी थोडी छोटी काडी लावायची, डोक्यावरती छोटी काडी ठेवायची आणि आंघोळ करायची. कदाचित गरमीमुळे शरीर थंड होत असेल, नाही तर पूर्वजांचं काय लॉजिक असेल माहीत नाही. तर चला आता मी ह्याला घेऊन जातो घरी. मी आज उशीर होईल म्हणून गायांना पण धारा काढायच्या आधीच खायला टाकले. कुट्टी केली की लगेच खायला टाकले. मग आता गेलं की आंघोळ करायची आणि काही कामच नाही. तर मित्रांनो, हे दही, मित्रांनो हे झाले घरची घरं उठणं तयार. तर मी ह्याच्यात घेतले दही, बेसन पीठ, हळद, मध आणि गुलाबजल घेतले. तुम्ही ॲडिशनल ह्याच्यात चंदन ॲड करू शकता. चंदन आणि नागरमोथा म्हणजे आपल्या नदीला कडेला एक तसले येतं, लावाळा येतो, तर तो असतो नागरमोथा. तर मी हे केले उठणं तयार. तर उठणं मी काय विकत आणलं नाही. तर ह्याच्यात मला काय होतं, चंदनाचं लाकूड आपल्याकडे अवेलेबल आहे, पण मी हे करत नाही. म्हणजे मला तो उघडायचाच कंटाळा येतो. आपल्याकडं तो उघडायचा दगड पण आहे, काय म्हणतात गाई त्याला, ते सान म्हणतात त्याला. तर ते सान पण आहे, चंदन उघडायची लाकूड पण आहे, पण मला कंटाळा लय आला आहे. त्याच्यामुळे मी आपलं साधं उडणं तयार केलं आहे ह्याच्यात. तर तुम्ही चंदन ॲडिशनल घेऊ शकता, आणखीन काय असेल तर घेऊ शकता. मी घेतले दही, बेसन पीठ, गुलाबजल, मध आणि हळद. तर चला आता, आणि मी तुम्हाला विषय सांगतो, मी लास्ट साबण यूज केली होती दिवाळीला, मोती साबण. त्याच्यानंतर दिवाळीपासून मी आतापर्यंत साबण वापरलेलं नाही. तर मी अधूनमधून दही आणि बेसन पीठच लावत असतो. तर मला तरी कशाचाच प्रॉब्लेम नाही. तर आणि मी हे पण घेणार आहे आंघोळीला, पिसुळा पण लावणार आहे. तर पिसुळा आणि उठणं घेतले. तर मी आता करतो आंघोळ. पण गुढी तर उभा केली इथं खाली. आता मी इकडं पताका लावतो झेंडावरती, तर त्या साईडला लावतो मी घराच्या. त्या अँगल आहे ते कोपऱ्याला गज आहे ना कॉलमचा, तर तिथं लावतो. तर पताका झेंडा लावला आहे मी इकडं. झेंडा मी लावला आहे, आणि गुढी आईने पप्पाने उभा केली. त्यावेळेस मी माझेच कामं ओळखत होतो. रेग्युलरचे सगळे कामं झालेत. जनावरांना पाणी पाजले, जरशा गायपांपासून त्यांच्या जागेवर आहेत. गोठ्यातल्या गावरंगा इकडं झाडाखाली बांधल्यात, म्हणजे आपल्या रोजच्या जागेवर बांधल्यात, रोज जिथं असतात तिथंच. फक्त आज एक्स्ट्रा कामं बैल धुवायचे, रात्री धुतल्यामुळं आधी सफेद वाटतात, पण तरी पण आता धुवून काढतो त्यांना. तर मी सर्जाला धुण्यासाठी बांधले झाडाला, त्याला इथं मध्ये त्याचं तोंड घेऊन बांधलं आहे. तर पाणी मी इथंच काढून ठेवलं आहे. तर याला इथंच धुतो, आणि चिमण्याला पण इथंच धुतो, हौदावर नाही धुत. त्यांना एक आता 15-20 मिनटात धुवून घेतो दोघांना पण. चिमण्या धुतला नाही, सर्जाला धुवून झाल्यावरच चिमण्या धुवायला घ्यायचा. आत्ताच थोड्या वेळापूर्वी बैल धुतले, गंगाला बघण्यात पाणी ठेवलं. तर हे पिल्लू पण धुतले, ते पाणी पुसते अंगाचं. प्रत्येकजण अंगाचं पाणी चाटून घेतात धुतल्यानंतर. त्यांनाच माहिती आहे कशामुळे चाटतात. तर का चाटून चाटून वाळतात स्वतःला काय माहिती.
पण ते असं सगळे धुवून झाल्यानंतर पाणी टाकतात आणि एक मोठे जांभळे देतात. ह्या बघा, ह्याने दिलीच, मी म्हटलं की लगेच दिली ह्याने, तरी असंच करतात. बाकी गाया नाही कोणी धुतल्या. इकडं हा नंद आहे तर हा पण धुतला, ह्याला पण धुतलाय. आणि इथं लय चिखल झाला, आता पाणी आटलंय पण चिखल झाला. मोत्याला धुवायचं होतं पण माझ्या लक्षात नाही मोत्या धुवायचा. आता मी तोंड हात पाय धुवून हे कोरडं झालं ना, त्याच्यामुळे आता नाही धुणार, उद्या धुईल मोत्याला. पण मोत्याला धुवायचं होतं, माझ्या लक्षात नाही. ते वासरं धुतली आणि घरात गेलो, मोत्याला धुवायचं लक्षात नाही. आणि इकडं बैल तर धुतलेत, त्याच्यातला इकडे चिमणे स्वच्छ दिसतोय. आज साबण लावून धुतलाय. ह्या आठवड्यात त्यांना 2-3 वेळेस धुतलंय. रात्री पण धुतले होते, पण रात्री एवढे चोळून वगैरे नाही. आत्ता चोळून वगैरे धुतलेत. आणखीन चिमण्या ओलाच आहे, वाळा नाही व्यवस्थित. इकडं सर्जा पण धुतलाय. सर्जा जास्त सफेद दिसतो धुतल्यानंतर. तो आणि उन्हात गेलो तर जास्त सफेद दिसतो. त्याला ना गोचड झाले थोडे. काल पण औषध लावून म्हणलं, माझ्या काही वेळच नाही भेटला काल, तर आज आता धुतलाय. तर आता उद्याच्याला त्याला गोचडांचं औषध लावेल. गोचड होतात कारण की आपले जनावर कसं थोडं खाली येत ना, इकडं दगडात वगैरे राहतात गोचड. म्हणजे जनावरांना औषध लावलं तरी पण इकडं दगडात वगैरे राहिलेले असतात ना, तर मग ते औषध लावल्यानंतर 15 दिवसांनी परत अंगावर जातात. त्याच्यामुळे सारखं फवारावंच लागतं जनावरांना. घरात तर आईचं चालू आहे स्वयंपाक, तर बाहेर ऊन जास्त पडलं आहे ना, त्याच्यामुळे आई घरात करते. आणि आईने अगोदर नाश्ता बनवला होता, स्वयंपाकाला उशीर होणार आहे म्हणून. तर त्याच्यामुळं मग आईला ऊन जास्त झालं बाहेर, उन्हात मग जमत नाही जास्त, त्याच्यामुळं गॅसवर चालू आहे. तर बनवलेत भजी. आई बटाट्याची बनवली, लक्ष नसेल तुला. इकडं पुरण ठेवलं आईने. आता मी बैलगाडी घेऊन आलो आहे काटवण्यात, तर मी एकटाच नाही, आई पण आली सोबत. तर इथला कडवा न्यायचा जनावरांना आत्ता टाकण्यासाठी आणि सकाळच्यासाठी पण नाही. हो हो, अडक्यो. आणि आज पण आबाळ आलेले. बरं झालं आपण काल कंस वगैरे गोळा केलं. तर ह्या टायमाला आबाळ येतच असते, अवकाळी पाऊस. पण पावसाने आपल्याला लय मोठा टाईम दिला आहे. म्हणजे आबाळ येते पण पाऊस येत नाही. पाऊस येत आहे चांगलीच गोष्ट आहे, नाहीतर मग पाऊस आला तर आपला कडबा भिजन. कडबा गोळा करायचा, पण रोज कामच असतात ना सारखे, त्याच्यामुळे कडबा गोळा करायला टाईमच नाही भेटला. आणि पाऊस आला नाही, बरं झालं. आपली ही ज्वारी पण काढायची राहिली. पाऊस आला तर सगळी काळी पडन ज्वारी आणि कडबा पण भिजन. त्याच्यामुळे पावसानं थोडा टाईम दिला आपल्याला. चला, मी आईला पण आणले भरू लागायला, तर आई तिकडं हे करते. आज सण आहे त्याच्यामुळे आज ज्वारी वगैरे नाही काढायची, म्हणजे काढत नाहीत. पण जनावरांच्या कामाला तर सुट्टीच नसते. जनावरं असली ना तर घरात कार्यक्रम असो किंवा काही पण असो, आजारी असलं तरी जनावरांचं करावंच लागतं. त्या जनावरांचे काम म्हणजे रेग्युलर, त्याच्यामुळे जनावरांना सांभाळायचे म्हणजे त्याला सारखं हे करावं लागतं, त्यांच्या आरीत राहावं लागतं आणि पेशन्स तर लागतो. पण रोज खाण्यापिण्याची पण सोय करावं लागते जनावरांची. चला, आता मी बैलगाडीमध्ये घेतो आणि फोन बंद करतो. तर ह्या कडव्याला कुट्टी करायची गरज नाही, गाय असं पण खातील, कारण लय बारीक आहे ना आणि बुडक्यातला माती वगैरे ह्याच्या, त्याच्यामुळे ह्याला बारीक करायची पण गरज नाही, खातील गाय असं. कारण की लाईट सकाळीच गेलेली, आता कुट्टी करायचं म्हणलं तरी लाईट नाही सध्याला टाकायला. जी शिळी कुट्टी होती तीच खात आहेत गाया. आणि हे टाकल्यावर मी असं तुडवतोय, म्हणजे वरून चोपल्यावर जास्त बसेल तुडवल्यावर. माग सरकार नाही कडबा. पार तिकडून गाडी भरीत आणली, तर एवढी गाडी भरली, लय मोठं बसले गाडीत. कारण गाडी टाकते ना, मी चोपतोय, त्याच्यामुळे चोपून भरपूर बसवले का बैलगाडीत. आणखीन थोडं घ्यायचं. कडबा मोकळा आहे ना, पेंड्या बांधलेल्या नाहीत, त्याच्यामुळं पूर्ण गाडी अशी वर भरता येत नाही, चोपूनच भरावं लागते. हट चिमणे हट.
आता आमचं झालं आहे हेल रचून. आईने मला घुलवलं बरं का, थोडं थोडं मी येते टाकू लागायला म्हणून, आजच्या दिवसापुरचं टाकायला म्हणून मला आणलं काटवण. पार 50 फूट महागून कडबा गोळा करीत आणलाय. ती इथपर्यंत कडबा, दांड्या कुठे राहिल्यात खाली, बैलगाडीचं साठ पण खाली संपलं, इतकं फुल भरलंय. 2 दिवसाचं जनावरांचं खायचं बैलगाडीत, एवढं मोठं भरलंय. मला म्हणली थोडंसंच भरायचं, इथं आली तर म्हणली मी आली तर लय मोठं घ्यायचंय म्हणून एकदम हेलच भरला बैलगाडीचा. कडब्याची खेप घेऊन आलोत घरी. तर एवढा कडबा आणलाय, तिथं कुट्टीपाशी ठेवलाय थोडा, कुट्टीच्या खालच्या बाजूला ठेवलाय थोडा, लेफ्ट साईडला आणि राईट साईडला थोडा ठेवलाय. आणि जनावरांना खायला टाकलाय लगेच, कारण सकाळची कुट्टी थोडीच होती आणि ती सकाळीच संपली. ऊसाची कुट्टी होती ना थोडीशी, आणि काल मी एक्स्ट्राची वैरण आणली नव्हती, त्याच्यामुळे आत्ता आणलेली वैरण लगेच आणला खायला टाकली, कुट्टी वगैरे न करता. पण ही वैरण आहे ना छोटाली ना, उंच नाही जास्त, त्याच्यामुळे ते बिना कुट्टीची पण खात आहेत. आणि आई गेली तिकडं गंगाला आणि त्या वासराला टाकायला. तर परत ही खेप इथं खाली करायची कुट्टीच्या बाजूला वैरण, आणि आई म्हणते आणखीन एक खेप आणायची. तर मग बघतो. बैलांना आता कामावरून सुटल्यावर संध्याकाळीच खायला ठेवायचं. काल पण त्यांना संध्याकाळी खायला टाकलं होतं. काम असल्यावर त्यांना मग संध्याकाळीच खायला भेटतं, मग उपाशीच चालतात कामाला. झेंडा भारी दिसतोय राव, वारं पण सारखं कंटिन्यू चालू आहे ना थोडं थोडं. आता काटून दुसरी खेप न्यायला आलोय. तर पहिल्या खेपेत बरंच नेलं आहे, आता दुसऱ्या खेपेत न्यायचं आणखीन. आईने मला घुमवलं आणि कडबाच व्हायला लावला आहे. पण होईल आता एका खेपेत. पलीकडं कंस काटायचे पण राहिलेत ना, जेवढे कंस काढलेत तेवढं जाईल ह्या खेपेत. नेलेलं तर चांगलंच आहे, कधी ना कधी न्यायचंच होतं. पण आज आईने लय अचानक आणलं. तिला ज्वारी वगैरे काढायची नाही, भाभीन त्या नाहीत, त्याच्यामुळे मग तिने आणलं मला आज कडबा व्हायला. चला आता भरतो ती पण खेप. अगोदर कडबा मागच्या बाजूने रचायचा, मागच्या बाजूला ठेवायचा, आणि मग पुन्हा ही मागची बाजू झाली मग पुढं असं एकावर एक थर द्यायचे. हो कटाळ त्यांना. मग आबाळ आलं होतं, पाऊस यायला लागला होता, पण आता आबाळ कमी झालं आहे. नाही थोडक्यातून राहिला, नाही तर पाऊस येत होता, मग आपला कडबा भिजतच होता. आता दिवस माळा लागला आहे, दुसरी खेप आम्ही भरतोच. एवढी साठी बरोबर भरत आली. आता जिथपर्यंत काटले ना तिथपर्यंत भरायचे. म्हणजे बघतो आता गाडीत किती बसतं आहे काय, चोप आलेत नाही ना, बांधलेला नाही कडबा, त्याच्यामुळे बघतो आता किती भरता येतो किती नाही. आता दिवस मावळायला लागलाय, तर आईला पण कंटाळा आला आता गाडी भरायची, एवढी भरली आणि लांबून व्हायचं. आईला कंटाळा आला. पुढी गाडी घेऊ का म्हटलं तर नको म्हणली आई, मी कंटाळा आलाय आणि दिवस पण मावळायला लागलाय, त्याच्यामुळे आता आज लवकर घरी जातो. तर आईला तर रोजचा दिवस मावळायचा टाईमच होतो, अंधार पडतो, पण आज लवकर जायचं मग घरी. आज बाया पण नाहीत ना, त्याच्यामुळं दिवस चांगला मावळत आहे. चांगला मावळत होती जास्त. आपल्याला घरी जास्त अंधार होतो आहे का नाही, दिवस अंधार नाही व्हायचा पण दिवस मावळून. बैलांना पण गडबड झाली घरी जायची. चल चिमण्या ये, चिमण्या चल, ऐकतच नाही लवकर चिमण्या. चल ए सरजे चल. चला आता आम्ही चाललो घरी, आई मी. काम नसलं बसा वाटतंय का. चल. रोडपेक्षा ना इथं जड जाते बैलांना गाडी ओढायला, कारण की चाक खाली रुततात ना जमिनीत, त्याच्यामुळे जड जाते ओढायला गाडी. आणि परत इथं लेवल नसतं, रोडला लेवल असते, दगड वगैरे ओटी लागते मध्येच, त्याच्यामुळे बैलांनी असं सरळ रानातून जायचं ना तर अगोदर रोडला गाडी घेतली. त्यांना पण कळतंय. कंटाळे अरे. बैलांना पाणी आणलं होतं, सरजे पाणी पिलाय, चिमण्या पाणी नाही पिला. चल सारखे चल चल. पप्पाने तिकडं पलीकडं वासरं सोडलेत, जे चरायला इथं बांधायला खातेत. शुभश्री मायडी देवशनी राणी 4 सोडलेत, आणि स्टॅलिन वगैरे तिकडं साईडला वरच्या साईडला आहेत, आणि 4 इथं खात्यात समोर. सारख्या इकडून चल रे. तर दिवस मावळून अंधार पडायला आहे,
तर आता ह्यांना घेऊन जातो. हे घराजवळ आहेत ना, कवर पण चरते. काटवनात असते ना तर यांनी घराकडं ओढ घेतली असती दिवस मावळताच. पण आता इथे घराजवळ आहेत ना, त्याच्यामुळे इथंच बसतील कवर पण खात. त्यांना आता घरी घेऊन जातो, बांधतो. बराच वेळ खाल्लं ह्यांनी. थांब रे, इथं थांब.